इस बार तुझे गिरना नहीं, जीतना है। RRC नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी, अकोलास लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेजर स्पेस, प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप। गणेशोत्सवात अकोला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू, पण अटींची करावी लागणार पूर्तता। शेतकऱ्यांनो, यंदा कापूस विक्रीची घाई नको। कापसाचे भाव वाढल्याने सेबीने कमोडिटी मार्केटमधून कापूस वगळला। जिल्ह्यात जनावरांना लंपी आजाराची लागण, पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरणाची उपाययोजना झाली सुरू। गौरी गणपतीला बाहेरगावी जाणे पडले महागात। चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून केली मंगळसूत्राची चोरी। प्रवासात तुमचा जीव वाचण्यासाठी त्या नियमात मोठा बदल। आता मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशाला देखील सीट बेल्ट लावावा लागणार। अकोला शहर महापालिकेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना 1 नोव्हेंबर 2021 पासून 7वा वेतन आयोग देण्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे। दरम्यान हा वेतन आयोग लागू करताना अटीचे पालन करण्याची अनिवार्यता आदेशात नमूद केली आहे। अकोला महापालिकेचे 31 मार्च 2023 पूर्वी मालमत्ता कर पुनर्निर्धारण करणे आवश्यक करण्यात आले आहे। त्याचबरोबर मालमत्ता कराची चालू मागणी ही 90% करावी लागेल। त्याचबरोबर थकीत मालमत्ता करांची वसुली ही 70% करावी लागणार आहे। तसेच पाणीपट्टीची 90% वसुली करावी लागणार आहे। या सर्व अटींची पूर्तता पुढील काळात महापालिकेला करावी लागणार असून या अटींची पूर्तता गृहीत धरत 7वा वेतन आयोग अकोला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे। महापालिकेच्या 2 ते 2.5 हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग राज्य शासनाने लागू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कर्मचाऱ्यांमध्ये आज अतिशय आनंदाचे वातावरण झालेले आहे, कारण की आज महाराष्ट्र शासनाने अकोला महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांना 7वा वेतन आयोगाची मंजूर दिलेली आहे। 7वा वेतन आयोग मंजूर करण्याकरिता माननीय आयुक्त सविता द्विवेदी मॅडम यांनी अथक प्रयत्नामुळे 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। माननीय महोदयांचे आम्ही सर्व कर्मचारी व सर्व संघटनाच्या वतीने अभिनंदन करतो। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची आवक घटण्याची चिन्ह असताना व केवळ भारतीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन होणार असताना थेट सेबीने कमोडिटी मार्केटमधील कापूस व्यवहारांना 1 महिन्याची स्थगिती दिली आहे। कापसाचे भाव गगनाला भिडणार असल्याचे हे संकेत आहेत। कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कुठल्याही व्यापारी जिनिंग प्रेसिंग सोबत सौदे न करता कापसाला नेमका काय भाव भविष्यात मिळणार आहे याची खात्री करत निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सेबीने कमोडिटी मार्केटमधील कापूस व्यवहारांना स्थगिती देत
कापसाचे दर वधारणार यावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब करताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे हित जोपासले नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे। पण इतका मोठा निर्णय झाला असताना त्यावर शेतकरी संघटना शेतकऱ्यांना कैवारी असल्याचे दाखविणाऱ्या राजकीय पक्षांची चुप्पी का, असा प्रश्न निर्माण होत आहे। राज्यातील व केंद्रातील सरकारने याकडे लक्ष देत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी पुढे येत आहे। शेअर बाजारातील नियामक संस्था असलेल्या सेबीने कमोडिटी म्हणजेच MCX वायदे बाजारातील कापूस व्यवहारांना तडकाफडकी महिनाभराची स्थगिती दिली आहे। वस्त्रोद्योग कंपन्या, व्यापारी आणि सटोडियांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याची टीका करत होत असताना विदर्भाच्या कापूस उत्पादक प्रदेशात शेतकरी संघटना, राजकीय पक्षांची या सर्व विषयांवर चुप्पी का, असा प्रश्न विचारला जात आहे। तर दुसरीकडे यंदा कापसाला उच्चांकी दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय। यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नका, तसेच एकाच टप्प्यात सर्व कापूस विकू नका, असा संदेशही दिला जात आहे। अकोला जिल्ह्यातील 39 गावांमधील 471 जनावरांना लंपी आजाराची लागण झाली असून त्याकरिता 35,504 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली। अकोला जिल्ह्यात 39 गावांमध्ये 471 जनावरांना लंपी स्किन डिसीज या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले। त्याकरिता जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज असून प्रभावित क्षेत्रातील जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। आतापर्यंत प्रभावित क्षेत्रातील 35,504 जनावरांना लसीकरण करण्यात आले असून 51,000 लसीकरण अद्याप बाकी आहे। येणाऱ्या काळात सदर लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली। आजपर्यंत जिल्ह्यातील 333 जनावरांची उपचार घेऊन लंपी आजारापासून मुक्तता झाली असून उर्वरित 138 जनावरांची प्रकृती मध्ये लवकरच सुधारणा होणार आहे। संपूर्ण जिल्ह्याचे विचार केला तर आतापर्यंत कोणत्याही जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती यावेळी पशुसंवर्धन विभागाने दिली आहे। सदर लंपी आजाराबाबत शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी कशा प्रकारे घ्यावी याबाबत पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर तुषार बावणे यांना दिली। लंपी स्किन डिसीज हा चर्मरोग असून शेतकऱ्यांनी यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही आहे, कारण या लंपी स्किन डिसीजमध्ये मृत्यूकीचं प्रमाण हे 5 ते 10% असतं आणि मृत्यू त्याच जनावरांची होते की ज्या जनावरांची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी असते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा DNA व्हायरस असल्यामुळे या लंपी स्किन रोगामध्ये लसीकरण अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि त्या दृष्टीनं प्रशासनानं प्रयत्न सुरू केलेले आहे, कारण बाधित गावामधील 31,318 पॉप्युलेशन जी आहे ती पूर्ण वॅक्सिनेटेड झालेली आहे आणि आता 5 किलोमीटर रेडियसमधली जी 35,504 पॉप्युलेशन आहे त्याचं लसीकरण प्रशासनानं सुरू केलेलं आहे। त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही। फक्त मला पशुपालकांना कळकळीचं एकच आवाहन करायचं आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या गोठ्यामध्ये जर जनावराला ताप असला किंवा जनावराच्या अंगावर जर एखाद्या गाठी आढळून आल्या तर त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करायचा आहे। घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मारला घरावर डल्ला। मंगळसूत्र चोरीला गेले असून त्याचा शोध आता सुरू झालाय। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जुने शहर पोलीस स्टेशन परिसरामध्ये अकोली खुर्द जुना हिंगणा रोड येथे राहणारे सुनील मांडेकर यांच्या घरी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात चोरी केल्याची घटना उघडकीस आली। सुनील मांडेकर हे भावाच्या घरी महालक्ष्मी निमित्त गेले होते। तसेच मांडेकर यांच्या घरी गणपती असल्यामुळे घराच्या गणपतीची आरती करण्यासाठी त्यांची मेहुणे येत होते। परंतु दिनांक 5 तारखेला मांडेकर यांच्या घरी गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी मेहुण्याचा मुलगा गेला असता घराचा दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले। सदर प्रकार चोरी झाल्याचा लक्षात येताच जुने शहर पोलीस स्टेशनला याबाबत मांडेकर यांच्या मेहुण्यांनी माहिती दिली। घटनेचा पंचनामा जुने शहर पोलीस कर्मचारी यांनी केला असून घरातील मंगळसूत्र चोरी झाल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे सुनील मांडेकर यांनी जुने शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद देऊन चोरी झाल्याची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तसेच सदरचा पुढील तपास जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत। महालक्ष्मीसाठी माझ्या भावाच्या घरी यवतमाळला गेलो असताना माझ्या घरी गणपती असल्यामुळे रोज माझ्या घरी पूजा करण्यासाठी माझ्या मेहुणे येत होते। तर 4 तारखेला ते आले पण 4ला त्यांनी पूजा केली, पण दिनांक 5ला जेव्हा माझा भाचा पूजेसाठी आला तेव्हा त्याने पाहिलं की घर फुटलेलं आहे, कुलूप तोडलेलं आहे।
तेव्हा असं लक्षात आलं की बहुतेक ही 4 तारखेला रात्री माझ्या घरी सगळं चोरी झाली आहे आणि कुलूप वगैरे अस्ताव्यस्त पडून होते, अशी घटना झालेली आहे. त्याचा मी आज रिपोर्ट देण्यासाठी जुन्या शहरात आलो होतो पोलीस स्टेशनला. तर ते प्रक्रिया चालू आहे त्यांची रिपोर्ट लिहिणं. विशेष पथकाच्या वतीने केलेल्या कारवाईत हातभट्टीची दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. या प्रकरणात 2 लाखांचा मुद्देमाल व 6 आरोपींवर कारवाई करण्यात आली. मूर्तिजापूर तालुक्यात अवैध धंद्यांवर रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली होती. ग्राम लाखपुरा येथे गावरान मोहा हातभट्टीची दारू काढून विक्री करीत आहेत. एक इसम हा देशी दारूची वाहतूक करीत आहे. तेथे पाहणी केली असता 5 इसम लाखपुरी अवैधरित्या मोहा हातभट्टीची दारू बनवताना व विक्री करताना मिळून आले. त्यांच्याजवळून देशी मोहा दारू व दारू बनविण्याच्या 2.25 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकांनी केली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. इस बार तुझे गिरना नहीं, जीतना है. शहरातील सर्वच प्रवेशद्वारावर ट्रक पार्किंगचे रोजचे चित्र आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तर होतेच, त्याचबरोबर अशा प्रकारच्या अवैध पार्किंगने अपघात होण्याची शक्यता बळावते. शहरातील अकोटफैल असो की वाशिम बायपास रोड असो की शिवणी असो वा बाळापूर नाका असो, या सर्वच ठिकाणी अगदी रस्त्यांच्या कडेला ट्रक पार्किंग केल्याचे चित्र रोज असते. या ट्रक पार्किंगमुळे या भागातील नागरिकांना याचा फटका बसतो. त्याचबरोबर या अवैध पार्किंगच्या नावाखाली अनेक अवैध व्यवसाय या ट्रकच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने सुरू असतात. अवैध ट्रक पार्किंगमुळे अपघात होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अशी सर्व परिस्थिती पाहता ट्रान्सपोर्ट नगरमध्ये हे सर्व ट्रक उभे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शहरातील एंट्री पॉइंटवर उभे राहणारे ट्रक हटविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आझादी का अमृत महोत्सव व गणेशोत्सव निमित्त भव्य कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबिराचे आयोजन वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते. वाडेगाव येथील हिंदू हृदय सम्राट गणेशोत्सव मंडळ येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 140 नागरिकांना कोरोना लसीकरण देण्यात आले. यासाठी वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी, हिंदू हृदय सम्राट गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शुभम जढाळ, सचिव ओम सोनटक्के, मनीष मसने, किशोर फाडके, निलेश मसने, प्रक्षित फाडके इत्यादींनी सहकार्य केले. गणेशोत्सवात कोरोना लसीकरण करण्यात आले असून यामुळे लोकांची मोठी सोय झाली होती. आरोग्य विभागाने यासाठी विशेष पुढाकार घेतला. हिंदू सम्राट गणेश उत्सव मंडल और आरोग्य विभाग संयुक्त रीति जिनसे आज कोविड का लसीकरण रखा गया था, उसमें 140 लाभार्थियों को लाभ दिया गया और ज़्यादा से ज़्यादा लाभार्थियों ने खुशी के साथ, उत्साह के साथ इस कार्यक्रम का लाभ उठाया है. और ज़्यादा से ज़्यादा जो है तो हिंदू हृदय सम्राट गणपति के जो कार्यकर्ता है इनका भी बहुत सारा सहभाग मिला है. और उसी तरह से आरोग्य विभाग के जो कर्मी थे इनका भी बहुत सारा योगदान मिला है. और इस योगदान से आज बाड़ेगांव, इस गांव में ज़्यादा से ज़्यादा 140 लोगों पर कोविड लसीकरण कर अच्छा कार्य हुआ है. इसके लिए हम प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगांव की तरफ से सब कर्मियों का धन्यवाद करता हूं और इसी तरह से आगे भी सहयोग मिले इसकी विनंती करता हूं.
साप आणि वन्यजीवांच्या मदतीसाठी धावणाऱ्या बाळ काळणे यांना आज रेल्वे परिसरात तातडीने बोलवीत नागिनीचे अंडे सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी बोलावले. त्यांनी देखील यासाठी जीवाची पर्वा न करता हे कार्य पूर्ण केले. रेल्वे स्टेशन नंबर 6 वर रेल्वे रूळ खोदाईचे व रूळ फिटिंगचे काम सुरू आहे. रेल्वे मजुरांना काही अंडे दिसली तर अंडे अस्तव्यस्त झालेली होती, तर काही अंड्यातून सापाची पिल्ले बाहेर आल्याने मजूर वर्गाने कामच बंद केले. कुणीही काम करण्यास तयार नव्हते. ही परिस्थिती बघता सुपरवायझर प्रकाश यादव व येथील अभियंता यांनी ताबडतोब सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना तात्काळ बोलावले. बाळ काळणेंनी निघालेल्या पिल्लांचे निरीक्षण केले तर ती नागिनची पिले होती. खाली असलेली इतर अंडे अस्तव्यस्त झाली होती. खालचे काहीच दिसत नसल्यावरही तरी बाळ काळणे यांनी इतर खालील अंडी धोकादायक स्थितीतील म्हणजेच खालील काहीच न दिसताही सावरून जमा केली. तिथे नागिन असण्याची सुद्धा दाट शक्यता असते. हे अंडे अशा बिकट अवस्थेत जमा करणे जिकरीचेच कार्य होय. इतर इजा झालेले व अस्तव्यस्त अंडे हे बाळ काळणेंनी पृष्ठाच्या डब्यात टाकले. याला वन विभागात आणले. यातील पिलांना जन्म देण्याचा प्रयत्न करू असे बाळ काळणेंनी सांगितले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. इस बार तुझे गिरना नहीं, जीतना है. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महापालिकेच्या दक्षिण झोन अंतर्गत असलेल्या सिंधी कॅम्प परिसरात रस्त्यावरील कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्यात आले. दुकानांसमोरील टीन शेडचे अतिक्रमण हातगाड्या महापालिकेने हटविल्या. महापालिकेच्या दक्षिण झोनमध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी नागरिकांना अचानक कारवाई झाल्याने चांगलाच धक्का बसला. महापालिकेने टीन शेड हातगाड्या यांचे अतिक्रमण काढल्याने छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. गणेशोत्सवात अचानक झालेली ही कारवाई अनेकांसाठी डोकेदुखी ठरली. अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईचा फटका इतरांना देखील बसला. पक्के व अस्थायी अतिक्रमण यावेळी महापालिकेने काढले तर इतरांना अतिक्रमण काढण्याचा सल्ला दिला. शहरातील इतर भागातील अतिक्रमण महापालिकेने काढण्याची मागणी होत आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर वेगाने धावणाऱ्या गाड्यांच्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची मागणी झाली. या मागणीची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेत कारच्या सीटच्या मागच्या बाजूस बसलेल्यांना देखील सीट बेल्ट कंपल्सरी करण्यात आले. देशातील रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते अपघाताबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. तसेच कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास दंड आकारला जाईल. दंड हा विषय केंद्र व राज्याच्या अखत्यारीत आहे. मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्यास यापुढे दंड द्यावा लागेल. First time in media I am giving you the information that because of this Cyrus accident, today just we have taken a decision that there will be that clip. तो सामने बेल्ट का आवाज आता है, लगाया नहीं तो पीछे वाले भी नहीं लगाएंगे तो भी वो चिल्लाते रहेंगे, आवाज आता रहेगा. तो पीछे और सामने दोनों को बेल्ट लगाना पड़ेगा. So we are now. So it's going to be so one will be penalized if we don't do it in the car. How are you? There is a provision for driver and the driver near privacy. If you don't have belt, there is a fine. Now even the back people also, if they don't take belt, we will fine them. Have you decided on the penalty? Already, yes, I clear it. How much is the penalty? Within 3 days, we will issue the order. And will it be applicable for all cars, even for small cars, or only? Yes, yes, all cars. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी.
Akola's largest township and family leisure space. Project by Surya Group. गणेशोत्सवात अकोला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. अधिकारी व कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू, पण अटींची करावी लागणार पूर्तता. शेतकऱ्यांनो, यंदा कापूस विक्रीची घाई नको. कापसाचे भाव वाढल्याने सेबीने कमोडिटी मार्केटमधून कापूस वगळला. जिल्ह्यात जनावरांना लंपी आजाराची लागण. पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरणाची उपाययोजना झाली सुरू. गौरी गणपतीला बाहेरगावी जाणे पडले महागात. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून केली मंगळसूत्राची चोरी. प्रवासात तुमचा जीव वाचण्यासाठी त्या नियमात मोठा बदल. आता मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशाला देखील सीट बेल्ट लावावा लागणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा RRC नेटवर्कचे विविध चॅनल्स. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.